पोलीस स्टेशन दापकी रोड हद्दीत खुनाचे गुन्ह्यातील आरोपी डायल 112चे माहितीवरून अवघ्या 10 मिनिटात जेरबंद. हकीकत अशा प्रकारे आहे की दिनांक 17/5/2026 रोजीचे सकाळी 8:15 वास सुमारास श्री राजेश साखरे जकात नाका पोस्टी दापकी रोड अकोला यांनी डायल 112वर कॉल करून माहिती दिली की त्यांचे किराणा दुकान समोर एका इस्माने एका महिलेला चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. अशा दिलेल्या माहितीवरून डायल 112 यांनी सदर माहिती पोस्टे दापकी रोड येथील बीट मार्शल क्रमांक 2 MDTवरील पोलीस अंमलदार सचिन कोसे यांना सदरची माहिती देऊन त्यांनी सदर माहितीला प्राधान्य देऊन प्राप्त माहितीप्रमाणे तात्काळ बीट मार्शल क्रमांक 1ला सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन जखमी मंदा दीपक गुडदे वय 45 वर्ष या महिलेला तात्काळ उपचाराकरिता शासकीय रुग्णालय येथे पाठविले व तात्काळ आरोपीस ताब्यात घेऊन पोस्टेला हजर केली. सदर कार्यवाही ही बीट मार्शल क्रमांक 1 व 2 वरील पोलीस अंमलदार पोको सचिन कोसी बनंबर 1204 पोको अजय शेळके बनंबर 26 पोस्टी दापकी रोड अकोला यांनी माहिती प्राप्त होताच 10 मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहोचून उपस्थित जनसमुदायाचे मदतीने आरोपीस ताब्यात घेतले. सदर प्रकरणी जखमी महिला नामे सौ मद्दा दीपक गुडदे वय 45 वर्ष जकात नाका ही मरण पावली आहे. त्यामुळे आरोपी नामे दीपक दगडू गुडदे वय 50 वर्ष कलोरी खामगाव जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेऊन त्याची विरुद्ध गुन्हा क्रमांक 303/26 कलम 103/1 न्याय संहिताप्रमाणे नोंद करून पुढील तपास पोनी अभिषेक अंधारी करीत आहे. सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहिब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी साहिब, माननीय उपविभागीय अधिकारी श्री सुदर्शन पाटील साहिब यांची मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक श्री दीपक कोळी, सपोनी श्री अभिषेक अंधारी, पोपनी अनिल चव्हाण, ASI दीपक तायडे, पोहवालदार उमेश पाटील, पोहवालदार उमेश सुगंधी व ड्युटी ऑफिसर देवेंद्र अवताळी, नापोको राजेश ठाकूर, पोको सचिन कोसे, पोको अजय शेळके, पोस्टी दापकी रोड यांनी केली. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास दापकी रोड जैन तेल केंद्र या ठिकाणी सौ मंदा दीपक गुळदे या दूध घेण्यासाठी आल्या असता त्यांचे पती दीपक दगडू गुळदे यांनी घरगुती कारणावरून त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जीवे ठार मारले. या घटनेवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले. पोलिसांना लोकांनी डायल 112वरून कॉल केल्यावरून पोलीस घटनास्थळी गेल्यामुळे आरोपी तात्काळ ताब्यात मिळाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनला सुरू आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.